श्रेया, पण आपण ज्या पद्धतीनं बघतो की आपली इकॉनॉमी जरी या पद्धतीची असली किंवा उद्योग जरी वाढणार असले तरी मुळातच प्लास्टिक येण्याआधीही आपण अशा पद्धतीनं जगत होतो की जिथे प्लास्टिक नाहीये. राईट. तेही वातावरण आपलं खूप स्वच्छ आणि सुंदर होतं. तर अशा पद्धतीचं सस्टेनेबल डेव्हलपमेंट असलेलं लाईफस्टाईल आपल्याला मिळू शकतं का? मला असं वाटतं ना, सस्टेनेबल लाईफ स्टाईल मिळवायची गरज नाही आपल्या. मला पुन्हा मध्ये 100 वर्ष जर आपण विचार केला ना, आपली पूर्ण पिढी आपण हेच जगत आलो आहे. प्रियदर्शनी, मला सांग की तुझ्या आईने वापरलेली साडी तू कधीतरी घातली असणारच, राईट? तू वापरलेली साडी परत जमा करून माझी मुलगी घालणार म्हणून, बरोबर? म्हणजे मुळात आपल्याकडे शेवटच्या चिंधीपर्यंत वापरतो. म्हणजे एखादं टी शर्ट जर आपल्याकडे असेल, ते धुतो, वापरल्यानंतर आपण ते लादी पुसायला करतो. मला आणखीन एक सांगायला आवडेल, ज्या वेळेला आपल्या घरामध्ये दिवाळी असो किंवा एखादे सण असो, आपण तेच पुन्हा धुवून वापरतोय, आपण घासून पुसून वापरतोय, बरोबर? आपण नवीन भांडी विकत घेत नाहीत. आकाश कंदीलही आपल्याकडे वर्षानुवर्ष तीच वापरलेली असतात. आणि इव्हन आपल्याकडे म्हणजे ही संस्कृती जी आपण जपलेली आहे, बस ज्याला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या गोष्टी करतोय ना, ते आपण खूप वर्षापासून केलेलं आहे, आपण करत आहोत. पण ज्या लोकांनी आता नाही केलेली आहे त्यांना ते शिकायची गरज आहे, कारण ते वेस्टर्न कंट्रीमधून शिकून आलेले आहेत वगैरे, असं मला वाटतं. अगदीच. मला असं वाटतं की याच्यातलं सार जर काढायचं असेल तर सेग्रिगेशन्स असेल आणि मुख्यतः स्वतः याचं सेग्रिगेशन कॅटेगरायझेशन करणं प्लास्टिकचं, आणि त्याबरोबरीनं सस्टेनेबल डेव्हलपमेंटचं फार फॅन्सी वाटणारी कन्सेप्ट जरी असेल तरी मुळात आपण ती जगलेलो आहोत, त्याचं थोडंसं रिकॉलिंग करणं याची आवश्यकता मला असं वाटतं नक्कीच आहे. श्रेया, थँक्यू सो मच, तुम्ही मॅक्स वुमनमध्ये आलात